MMRD मध्ये आम्ही बैठक घेतली होती. आमचे सगळे संबंधित अधिकारी आणि महानगर MMR चे डिव्हिजनचे सर्व अधिकारी वर्ग होते. आमच्या MMRD चे मुद्गल साहेबांपासून सर्व अधिकाऱ्यांना आम्ही आमंत्रित केलं होतं आणि प्रामुख्यानं काशीगाव ते दहिसर हा मेट्रो मार्ग आम्ही चालू केलेला आहे. 15 दिवसापासून नागरिकांच्या काही तक्रारी होत्या की व्यवस्था योग्य प्रकारे नाही आहे, लाईन मोठ्या प्रमाणात लागलेली आहे, जिने सगळीकडे पूर्ण झालेले नाही आहे, लिफ्टची व्यवस्था नाही आहे आणि कामांच्या बाबतीत सुद्धा काही सोशल मीडियावरनं वगैरे ही माहिती आम्हाला येत होती आणि त्यामुळे हा दौरा आम्ही ठेवला होता. प्रामुख्यानं काही डेव्हलपरनी जागा उशिरानं MMRDच्या ताब्यात दिली असल्या कारणानं त्याला वेळ लागतोय आणि प्रामुख्यानं त्या बाजूला बघा ते ओसवाल बिल्डर आहे, त्यांनी MMRDच्या लोकांनी आमचं 4 वेळा काम चालू केलं होतं पण 4 वेळा थांबवलं. ताबडतोब मी आता पोलीस अधिकाऱ्यांना सांगितलं MMRDचे अधिकारी पोलिसांना पत्र देतील आणि पोलीस संरक्षणामध्ये काम आम्ही ते चालू करू म्हणजे जेणेकरून महिनाभरात होईल ते महिनाभरात होईल. या बाजूला आमच्या स्थानिक आमदार लोकप्रिय आमदार नरेंद्र मेहता यांचं काम चालू आहे आणि त्यांची जागा होती असं ते म्हणतात, परंतु मुख्यमंत्र्यांनी सांगितल्यानंतर जवळजवळ 1 वर्षानंतर आता ती जागा ताब्यात आलेली आहे आणि त्या ठिकाणी काम चालू आहे आणि त्या कामामुळे जवळजवळ 2 महिने विलंब होतोय. परंतु ते आता जागा ताब्यात आल्यामुळे काम जेवढे जलद गतीनं करता येईल तेवढ्या जलद गतीनं करण्याच्या सूचना मी केलेल्या आहेत. आमच्या MMRDच्या अधिकाऱ्यांचं म्हणणं आहे की साधारणतः जून एंडपर्यंत वगैरे ते काम पूर्ण होईल, कारण उशिरा जागा ताब्यात आली आणि हे जिने आणि लिफ्ट या ठिकाणी जी आहे ती पूर्ण झाल्यानंतर या ठिकाणी जे काही मोठ्या प्रमाणात लाईन वगैरे लागली होती स्टेशनवर जाण्यासाठी किंवा इतर काही गोष्टींसाठी जो त्रास मीरा भाईंदर शहरातील नागरिकांना झाला होता तो भविष्यामध्ये 2 महिन्यानंतर होणार नाही. परंतु ज्या ज्या ठिकाणी अशा पद्धतीने MMRDच्या अधिकाऱ्यांना काही स्थानिक लोकांनी अडवलेलं आहे काम करण्यापासून, तर पोलिसांना मी सूचना केलेली आहे की त्यांना नोटिसेस द्या आणि काम जर करायला दिलं नाही तर पोलीस बंदोबस्तामध्ये काम पूर्ण करून द्या. आणि त्याचबरोबर आमचे उपमहापौर यांनी मागणी केली होती की काशीगाव मेट्रो स्टेशन जवळ एक पार्किंग प्लाझा व्हायला पाहिजे. मी त्यांनी जी मागणी केली त्या मागणीशी सहमत आहे, परंतु काय आहे की महापालिकेचा कुठलाही ह्या परिसरामध्ये आरक्षित भूखंड नाही. परंतु दानशूर नेते आमचे नरेंद्र मेहता साहेब यांची ही जागा या ठिकाणी आहे. त्यांनी जर त्या ठिकाणी पार्किंग प्लाझासाठी जागा उपलब्ध करून दिली तर मी महापालिका आयुक्तांना सांगेल की जास्तीत जास्त दर आणि सत्ता त्यांचीच आहे त्यामुळे ते कुठलाही दर निश्चित करून ही जागा MMRDच्या ताब्यात देऊ शकतात, जेणेकरून तिकडे 1,500 ते 2,000 गाड्यांचा पार्किंग प्लाझा होईल आणि मीरा भाईंदरच्या जनतेला त्याचा फायदा होईल. नेता साहेब दानशूर आहेत, 2-2 वेळा या शहराचे आमदार म्हणून निवडून आलेले आहेत, त्यामुळे निश्चितपणे ते जर लोकांसाठी ही जर त्यांनी जागा दिली तर त्यांना बिल्डर बनून बिल्डरनी बिल्डिंग बनवल्यानंतर जो फायदा होईल त्यापेक्षा काही पद्धतीने जास्त फायदा महापालिकेच्या माध्यमातून त्यांना ते पैसे त्या जागेचा मोबदला म्हणून मिळेल. त्यामुळे त्यांना माझी विनंती आहे सहकारी आमदार म्हणून की त्यांनी तशा पद्धतीचा तो प्रस्ताव MMRDकडे सादर बघा ऑपरेशन टायगर तर महाराष्ट्रामध्ये काय देशामध्ये चालू आहे आणि ऑपरेशन टायगरचा अर्थ फक्त काय खासदार आणि आमदार असं नाही हो. जे बाळासाहेबांच्या विचाराला मानणारे आहे, जे एकनाथ शिंदे साहेबांच्या कर्तृत्वावर विश्वास ठेवणारे आहेत, त्यांना मानणारी लोक आहेत, ही लोक निश्चितपणे आमच्या पक्षामध्ये प्रवेश करतात आणि त्या सगळ्या गोष्टींना आम्ही ऑपरेशन टायगरच बोलतो. त्यामुळे ऑपरेशन टायगर हे चालू राहणार 365 दिवस 24 तास. तो त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे, परंतु शेवटी काँग्रेसनं आणि राष्ट्रवादीनं आणि त्याचबरोबर शिवसेनेनं जे आमच्या भारतीय जनता पक्षानं उभाटानं आणि इतर अनेक पक्षानं मनसेनं वगैरे पाठिंबा जाहीर केलेला आहे आणि म्हणजे ते निवडणूक बिनविरोध व्हावी यासाठी. आणि अशा पद्धतीनं तर आता ठीक आहे, जे काही उमेदवार आहेत ते कुठले मोठ्या पक्षाचे नाही आहेत, त्यामुळे सुमित्राताईंचा विजय होईल ह्यात काही वाद नाही, परंतु शेवटी प्रचाराला ज्यांना जायचं त्याचा तो वैयक्तिक प्रश्न आहे.